आज होती गणेश जयंती आणि गुरुवार केंद्रामध्ये पण जायचं होतं आणि गणपती मंदिरात पण जायचं होतं। आम्ही निघालो रिक्षाने। पिल्लूला ना खूप खुशी होत होती। सकाळी सकाळी लवकर उठवलं, तिला अंघोळ वगैरे घालून तयार केलं आणि आम्ही निघालो मंदिराकडे। जाता जाता केळी घ्यावा म्हटलं प्रसादाला, तर छान अशी मम्मी केळी घेत होती। गेलो तर इथे छान असे स्टॉल लागलेले होते, केळी होते, फुलं वगैरे होते। आणि आज ना गणेश जयंती असल्यामुळे इकडे प्रोग्राम होता, यज्ञ चालू होता, आहुती वगैरे देणं चालू होतं। आणि इकडे ना जे लोक येत होते ते औदुंबराला फेऱ्या मारून स्वामींच्या दर्शनासाठी जात होते। आणि इकडे सर्व बायका वगैरे बसल्या होत्या आणि इकडे प्रोग्राम पण चालू होता आणि स्वामींची आरती पण झाली होती। सकाळीच्या भूपाळी आरतीला गेलो होतो आम्ही 8 वाजता। इथे ना व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे, पण मी काढलेला आहे। गेलो, दर्शन वगैरे केलं, पिल्लूने पण छान दर्शन केलं। मग माळ जप करायचा होता, माळ जप केला, पिल्लूला पण एक माळ दिली, पिल्लू पण खेळती थोडंसं माळ, प्रसाद वगैरे घेतला, मस्त वाटलं। थोडं उशीर झाला होता आम्हाला जायला, आरती नाही मिळाली आम्हाला, पण थोडं काही बहुत मिळालं, छान वाटलं। मंदिरात गेल्यावर किती प्रसन्न वाटतं, तसंच केंद्रामध्ये गेल्यावर पण एकदम प्रसन्न वाटतं। इथे पण स्टॉल लागलेला होता, हे काकांना नारळ देत होते, पैसे द्यायचे आणि नारळ घ्यायचं, जी काही आपली इच्छा असेल ना स्वामींच्या चरणी मागायची आणि तिथे ते नारळ ठेवायचे। इकडे छान छोटे छोटे स्टॉल लागले होते। मंदिरामध्येच एक दुकान आहे आणि त्याच्या फक्त गुरुवारी एक हा स्टॉल लागतो। आणि हे वाट्या वगैरे दिसत आहेत ना, तर ते यज्ञ हवन म्हणतात ना, त्याचं ते आहुती देण्यासाठी दिलेलं होतं। एका वाटीमध्ये तांदूळ गहू होते आणि ते दुसऱ्या वाटीत टाकायची, नंतर आहुती द्यायची। इकडे मग आहुती वगैरे देणं झाली, सगळ्या बायका दर्शनाला इतकी गर्दी झाली ना, मग आम्ही पहिलेच दर्शन घेतलं होतं, आम्ही निघालो परत। बाहेर यायचं होतं तर एवढी गर्दी वाटत होती, मग आलं लवकर पटकन बाहेर पण एवढं स्टॉलवर गर्दी झाली होती। आम्हाला मुकुटा पाहिजे होता देवीचा, ते का आम्हाला मिळाला नाही। मम्मीला गावाकडे न्यायचे होते 6, मग काय मिळालेच नाही। त्यांना सांगितलं भेटले तर पुढच्या गुरुवारी पाहू म्हणले, ठीक आहे म्हटलं। आणि बाकी काही नवीन आले का पाहत होतो, छान असं दिसत होतं, पण सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या त्याच्यामुळे काय घ्यायची गरज नव्हती। वेगवेगळे स्टॉल बसलेले आहेत, कानातल्यांचा वगैरे पण आहे स्टॉल इथे। मग आम्ही आलो गणपती मंदिराकडे। आज गणपती जयंती असल्यामुळे ना मंदिराला इथे डेकोरेट वगैरे केलेला होता, त्याचबरोबर इथे गीतापाठ चालू केलेला होता। इथे छान अशी रांगोळी काढली होती, खूप प्रसन्न वाटत होतं। गणपतीची आरती वगैरे झाली होती, 9 वाजताच आरती होती, आम्हाला यायला उशीर झाला कारण आम्ही पहिले केंद्रामध्ये गेलो होतो त्यामुळे। गणपती बाप्पा इतके सुंदर दिसत होते। जेवण वगैरे केलं, दुपारच्या वेळी थोडासा आराम केला, नंतर इव्हिनिंगच्या टाईमला ना पिल्लूला गच्चीवर घेऊन गेले होते, कारण ना ती झोपेतून उठली ना खूप जास्त रडायला लागते। मग म्हटलं तिनं रडण्याच्या पहिलेच थोडंसं तिला फ्रेश करून आणावं। इकडे मस्ती चालू होती, उठल्या ना तेवढं बोलत वगैरे नाही, ती हसत पण नाही, फक्त छोटीशी स्माईल देते। आणि इकडे ना हे मुलं पतंग उडवत होते, तिला इतकं सुंदर वाटत होतं ना ते उडायले म्हटल्यावर ना, मग त्या भैयाला आवाज पण दिला, मग तो भैया आला आणि पिल्लू म्हणला थोडा वेळ आणि परत पतंग उडवण्यासाठी गेला। मग पिल्लूला घेऊन मी खाली आले। असा होता आमचा आजचा दिवस। तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये। माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर नक्की सबस्क्राईब करा व बाय, थँक्यू।